महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबईत मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीत राज्यातील आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी या सर्व मागण्यांबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका घेत शासन पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला। या महत्त्वपूर्ण बैठकीप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, ज्येष्ठ पत्रकार महेश हाडमे उपस्थित होते। शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। संजय भुकरे यांना पोलीस संरक्षण, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भुकरे यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून त्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, सोलापूर श्रमिक पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पातील प्रलंबित तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करावी, माध्यम क्षेत्रातील दीर्घकालीन व्यावसायिक अनुभव हा शैक्षणिक क्षेत्रातील प्राध्यापक पदासाठी पात्रता म्हणून निकष म्हणून ग्राह्य धरण्यात यावा। निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतात, त्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेची जबाबदारी शासनाची आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्यांवर लवकरच संबंधित विभागांची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले। या भेटीमुळे सोलापूरसह राज्यातील पत्रकार वर्तुळातून समाधान व्यक्त होत असून प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली आहे।